हा पाणी बघा बरं, याचा टेन्शन वापर नका घेऊ करते. मावशी, पाणी पडेपर्यंत तुम्हाला पाणी देणार आम्ही. आता काय काय चौथी पाचवी पिढी आली पण ह्या जागेवर काय प्यायचं पाणी नाही आम्हाला. पण आम्हाला आशीर्वाद आमचा पाहिजे. सगळ्यांचा पाणीविषयी म्हणजे इतका तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद पाणी भेटल पडेल ना. तरी आम्ही पाणी देणार. तुम्हाला दिवसाआड पाणी पाहिजे का रोजच पाहिजे ना, तरी टँकर येणार. फक्त पाणी व्यवस्थित भरून घ्या. कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा करू नका. या आमची तुम्हाला मला लय आनंद झाला का आता फुकट पाणी पाजाचं धरलंय म्हणून. आमचा खूप खूप त्यांना आशीर्वाद आहेत. नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच ठाणे रायगड मुंबई पालघर आपली जी संघटना आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने किंवा त्यांच्या प्रयत्नाने तसेच जयराम शेठ भोईर आपले तालुका अध्यक्ष यांच्या संपूर्ण प्रयत्नाने आज आपल्याला बघायला भेटतं बरेचशा ठिकाणी आपल्या ज्या वाड्या आहेत ना त्या ठिकाणी आपल्याला कुठे ना कुठेतरी पाण्याची खूप मोठी टंचाई बघायला भेटते. दुष्काळग्रस्त भाग आहे जिथे पिण्याची पाण्याची सोय नाही. ते नेहमीच आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना असू द्या किंवा आपले जे संपूर्ण बैलगाडा संघटनेमध्ये कार्यरत असणारे पदाधिकारी असतील ते नेहमीच जे आपले गरीब गाडा मालक असतील किंवा ज्या वाड्या असतील जिथे पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी काही ना काहीतरी पाण्याची सोय करून देतात. तशा बऱ्याचशा अशा मदती नेहमीच करत असतात. आज आपण अशाच एका वाडीमध्ये आलेलो आहे आणि मुरबाडमध्ये खाटेकर वाडीमध्ये आलेलो आहे आणि या वाडीमध्ये आपल्याला पिण्याची पाण्याची सोय करताना बघायला भेटतील. तर चला आपण जे आयोजन नियोजन करतायत, जे पाण्याचे संपूर्ण नियोजन करतायत, कोणत्या ठिकाणी किती पाण्याची कमतरता आहे त्या हिशोबाने ते मॅनेज करतात त्यांच्याशी आपण बोलू आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असतील ज्यांना पाण्याची गरज आहे, जे आता ह्या पाण्याचा आनंद घेतील, त्यांचे पण दोन दोन शब्द आपण घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, खाटेकर वाडीमध्ये आलो. ही आपण समोर बघताय गावाची पाण्याच्या टाक्या आहेत. इथे पण या साईडला पण आहेत आणि बघा बघा इथं ही अवस्था आहे ॲक्च्युलीमध्ये. आणि तसेच आपण आपला जे अखिल भारतीय बैलगाडी सेवा विविध संस्था तसेच भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर याच्या संपूर्ण प्रयत्नाने आपल्याला एक चांगलं काम बघायला भेटेल. दाखवतो तुम्हाला पुढे. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण देखील असंच काहीतरी याच्यामध्ये फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू. कारण का बघा आपला पण निर्धार एकच आहे की या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं देखील नाव व्हावं. पैसे कमवणे कधीच हेतू नव्हता. याच्या अगोदर देखील आपण निःशुल्क संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. कोणाकडनं कोणताही मानधन घेतलेला नाही आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या या संपूर्ण जी फॅमिली आहे, प्रेक्षक वर्ग आहे, त्यांच्याकडनं आपण थोडंसं काहीतरी घेऊन या अशा वाड्यामध्ये काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. निर्धार आत्तापासूनच चालू करू. येणारा पुढचा सीझन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ना स्कॅनर वगैरे किंवा अशा काहीतरी गोष्टी करू. जो कोणी असेल थोडंफार आपण काहीतरी जमा करून वर्षभरातनं अशा म्हणजे ज्या आपला सीझन एंड असेल किंवा आपला मे महिना असेल, जून महिना, यामध्ये जर काही प्रॉब्लेम समस्या असतील ना ते देखील देण्याचा प्रयत्न करू. आणि मध्ये समजा काही प्रॉब्लेम आला ना 100% आपण आपल्या चॅनलतर्फे देखील मदत करण्याचा प्रयत्न करू. मस्त, धन्यवाद. तर आपला टँकर पोहोचलेला दारोदारी आणि संपूर्ण आपल्या वाडीमध्ये दारोदारी जाऊन कुठे ना कुठेतरी पिण्याचं पाणी देण्याचा 100% प्रयत्न असणार आहे. या साईडला बघू शकता. आता आपण बघतोय की टँकर आलेला आहे आणि पिण्याचं पाणी आहे ना ते भरण्याचं काम चालू झालेलं आहे. इकडे स्थायी वगैरे आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव विजय भाऊ केंबारी, मुरबाड तालुका खजिनदार. दादा काय सांगाल, आज बघता आपली संघटना असू द्या किंवा तुम्ही तुमची संपूर्ण ही आपली कमिटी असेल, कुठं ना कुठेतरी ह्या आपल्या संपूर्ण वाड्यांमध्ये जाऊन जाऊन प्रत्येकाला पाणी पुरवठा करते, एक पुण्याचं काम करतोय, काय म्हणाल? हे असं आहे का आम्ही आता त्या दिवशी बसता आम्हाला यायला कवा मुरबाडमध्ये पाण्याची टंचाई. एक जण बोला का आमच्याकडे पाणी भेटत नाही, 2-2, 3-3 किलोमीटर पाणी आणायला जायला लागतं आम्हाला. मग तेव्हाच आम्ही असा विचार केला की चला आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं सध्या आपण करू, पिण्याचं पाण्याचं साधन करू, पोच करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आम्हाला वरची जी कमिटी आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांची पण आम्हाला मदत झाली. त्यांच्याकडनं पण आम्हाला 200 टँकर आले पाण्याचे. मस्त. त्याच्यामुळे हे पोचचं काम आम्ही करतोय. आता कुठून ना कुठेतरी एक मनामध्ये चांगली संकल्पना घेतलेली आहे. कसं काय मनामध्ये आलं की आपण भर उन्हाळ्यामध्ये हेच काम केलं पाहिजे, कारण का पुण्याचं काम आहे? त्या दिवशी असं झालं का जयरामच्या दुकानावर एक जण माणूस आलेला, तर त्याने हा विषय काढला का बाबा आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा जयरामने आमच्या BMC ग्रुपला मेसेज टाकला का बाबा असा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आम्ही त्याला रिप्लाय दिला, बोललो चला आपण करूया आपल्या प्रयत्नांनी, जेवढं होईल तेवढं शक्य तेवढं करू बोलू आपण. बरोबर. आता आपण कुठे आलेलो दादा? आता आलो आपण खाटेकरच्या वाडीमध्ये. ओके. चला ग्रामस्थ मंडळीशी बोलू. आणखी एक तुमची संकल्पना आपल्याला बघायला भेटते, जे म्हणजे मोफत डोळे तपासणी तसेच शस्त्रक्रिया देखील केली जाते, हो काय म्हणाल? आहे ते उमेशशीच बोला.
उमेश दादा नमस्कार. नमस्कार. दादा सांगा ना तुमची संकल्पना थोडक्यात कशी आहे? आपली संकल्पना असं आहे का मी स्वतः जॉब करतोय आणि ऑलरेडी मुरबाडमध्ये खूप गरीब लोक आहेत आदिवासी खेड्यामध्ये का जी आणली म्हणून बसलेली आहेत. हम्म. तर आपल्या संघटनेचं आपलं जयराम दादा आणि आपलं पूर्ण संघटना आम्ही त्या दिवशी होतो त्यांच्याशी बोललो. तर ते बोलतात ज्यांना आपल्याला जे काही गरज करता येईल आर्थिक मदत ज्या औषधं म्हणा याच्यासाठी तर आपण त्यांचा मोफत ऑपरेशनचा जो काही खर्च असेल तो करू. हम्म. ते मुरबाड तालुका संघटनेतर्फे आणि आपला ठाणा रायगड पालघर आपली बैलगाडी संघटना यांच्या मार्फत आपण त्यांच्या नावाने हे करू का ती पण एक सेवा होऊन जाईल आणि पाण्याची एक सेवा. त्यामुळे आम्ही असं आता निघालेलोच आहेत की आता आता ठीक आहे का वेळ कमी राहिलाय पावसाचा पण तरी पण खूप गावांना अजून 15 दिवस पाण्याची खूप कठीण समस्या आहे. बरोबर. त्या गावात पाणीच प्यायला नाही अशा ठिकाणी आता चालू केलेत. आता आजचा पण जवळजवळ 5-6 गावांचं नियोजन नवीन आहे आणि बरोबर. ऑलरेडी 5-6 गावांचं नियोजन बसलेलं आहे. म्हणजे रोजचे कमीत कमी 10-15 ट्रॅक्टर तरी पडतील मस्त. असं. दादा बघा तुम्ही स्वतः गाडा मालक आहात आणि गाडा मालक म्हणून एक तुम्ही पण मनामध्ये ठाम असा निश्चय केला की आपल्या मार्फत काही ना काहीतरी चांगलं झालं पाहिजे. तशीच आपली संकल्पना चांगली आहे आणि आपली संघटना पण कार्यरत आहे. काय म्हणाल? हो ना, आता संघटनेचा म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स आला का आम्ही पहिल्या दिवशीच ग्रुपवर टाकला तर स्वतः भाईंनी म्हणा अजून खूप सारे असे गाडे मालक आहेत त्यांनी स्वतःहून हे केला काहीतरी कराच आणि भाईंचा एवढा चांगला सपोर्ट राहिला आणि स्वतःहून त्यांनी आम्हाला बाईट देऊन सांगितलं का बघा आता कराच तुम्ही पूर्ण मुरबाड तालुक्याला कोण राहिला नाही पाहिजे. आणि त्यामुळे खरोखर आम्ही कुठेतरी संघटनेमध्ये आहोत याचा आम्हाला चांगला अभिमान झालेला आहे आता. चालेल. चला आता सरळ आपण बघूया कशा काय प्रकारे आपला जो पाणी वाटप आहे तो होतो आणि कशा काय प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे या संकल्पनेला. मावशी नमस्कार. नाव काय तुमचं? मीराबाई. मावशी काय सांगाल इकडे आता पाण्याची समस्या चालू आहे आपल्या गावागावामध्ये वाडीमध्ये आता टँकर वगैरे आले सांगा ना काय समस्या चालू आहे इकडं? पाणी नाही या गावाला, त्यांना पाणी नाही खायला भेटत या गावाला. हा. मग आता टँकर वगैरे पिण्याचं पाणी वगैरे येते कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतंय. आणि आज बघायला गेलं तर संपूर्ण गावागावामध्ये जाऊन सगळी जण टँकर मध्ये पाणी देतात. आज कसा प्रतिसाद भेटतोय त्यांना? बघा आता दादा स्वतः इकडे काम करतात. कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतंय. हा म्हणजे आता कुठून कुठेतरी आपला जी संघटना काम करते आवडते का काम तुम्हाला? आवडतंय. बैलगाडी संघटना आहे. आपले जे बैलगाडी आहेत ना जे शर्यतीवाले आहेत ना त्यांच्याकडनं पाणी आलेलं आहे. बरोबर. चांगलं वाटतं. द्यायला पाहिजे. बघा हा पाणी बघा बरं. याचा टेन्शन वापर नका घेऊ करते. मावशी. पाणी पडेपर्यंत तुम्हाला पाणी देणार आम्ही आता काय काळजी करू नका. मावशी एकच दिवस नाही तर तुम्हाला जवळ गरज जवळजवळ पाणी येत नाही ना तुम्हाला तोपर्यंत आम्ही पाणी देणार आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर ही सेवाभावी संस्था आहे. सेवा कुठल्या- महत्वाची. आम्ही सेवा करणार आहेत. तुम्हाला लागेल तेवढा पाणी जोपर्यंत तुम्हाला येणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला टँकर इथं येणार. पहिला का विचार करा ह्या पाण्याचा वापर करतात का? तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला पाणी पडेपर्यंत पाणी आम्ही देणार. त्याची काळजी बिलकुल करायची नाही तुम्ही. हा पाणी बघा बरं. आता आम्ही त्या टँकरला सांगून ठेवलेले आहे. याच्यात आपले हातपाय पण धुवत नाही. किती घाण मावशी, पाणी त्याला आहे. सांगून ठेवलेले आहे तुम्हाला जेव्हा लागेल त्याला फोन करायचा तो तुम्हाला आणून टाकेल. तुम्ही 1 रुपया द्यायचा लहान नाही. वाडी आहे का नाही तुम्हाला हा. 3 दिवसांनी टँकर इथे येत जाईल. तुम्हाला कधी लागेल तुम्हाला 2 दिवसात चालेल का 1 दिवस चालेल दिवसाआड चालेल? दिवसाआड म्हणजे त्यांच्याजवळ भांडवल नाही ना तेवढा. हा मग त्यांचा मग दिवसाआड तुम्हाला टँकर देऊ चालेल ना? दिवसाआड टँकर तो विपुल घेऊन येईल काही काळजी करू नका. हा बरं का रे दिवसाआड टँकर येईल तुम्हाला. हा विपुलला आम्ही सांगून ठेवलेलं तसं. बाकी तुम्ही काय फक्त पाणी आला का पाणी वाया घालू नका त्याचा व्यवस्थित उपयोग करा. बाहेर गेले तर ते पाणी ओतून दिलं असतं. आता टँकर- नाही हे ड्रम आहेत ना मावशी एक ठिकाणी ठेवा म्हणजे ना पाणी कुठे वाया घालू नका. फक्त प्यायचं पाणी तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला कपडे धुवायला अंग धुवायला पाणी आहे आहे नदी. बरोबर आहे ना पण प्यायला पाणी नाही तर मग तुम्हाला प्यायला पाणी येत जाईल तिथं ती काळजी करू नका. एवढी स्वच्छता ते केलं पाहिजे. आता हा नाही तुम्ही बाकी काय पाऊस पडेपर्यंत तुम्हाला पाणी भेटेल बस आमच्याकडनं भेटेल. तुम्ही त्याची काळजी करायची नाही. चालू. हा आम्ही बिलकुल भुकेले नाही. तुमची मदत करणं आमचं हे कर्तव्य आहे पहिले का जिथं आम्ही शर्यत क्षेत्रामध्ये शर्यती खेळतो तर आम्ही एक समाजाला कुठेतरी देणं लागतो तो आम्ही विचार केला म्हणून आम्ही त्या मदत चालू केलेली असा. त्याच्यामुळे तुम्ही असं काही समजू नका हा माणूस येईल का इथं मतदान करा इथं मतदान विधानचा काही विषय नाही आहे. लक्षात घ्या ही आमची निःशुल्क सेवा आहे. कुठल्या प्रकारचं तुमच्याकडे काही हे नाही. फक्त पाणी येईल त्याचा व्यवस्थित वापर करा. पिण्यासाठीच पाणी येते. खराब पाणी आणलेलं नाही तुम्हाला कारण तुम्हाला नदी इथं आहे बोरिंगचा पाणी पूर्ण बोरिंगचा पाणी आहे. हा मग त्याच्यामुळे काळजी नाही. आता त्याला सांगितलं तुला फोन येईल, त्याला तुम्ही घेऊन यायचं. ते तुम्हाला आमची 4थी-5वी पिढी आली पण ह्या जागेवर काय प्यायचं पाणी नाही आम्हाला भेटला. आम्ही जिऱ्याचा पाणी पाऊस काढी पितो. आता त्यांनी निर्धार केलेला आहे की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तुम्हाला रोज पाणी देण्यात येईल. भले तो 1 महिना लागू द्या ना तर 2 महिना लागू द्या असं त्यांचा निर्धार आहे. काय बोलाल? पाऊस पडला तरी पण आम्हाला
आम्हाला झिऱ्याचा पाणी प्यावं लागतो. आम्हाला काही दुसरं पाणी भेटत नाही, विहिरीचा नाही, हापशीचा नाही. आम्हाला पाण्याची तर सोयीच नाही. बरोबर. बघू, जेवढी मावशी तुम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. काही घाबरू नका, तुम्हाला काही पैसे द्यायला लागणार नाही. आम्ही तुम्ही सांगाल तसा टँकर इथं तुमच्या दारात येऊन उभा राहील. तुम्ही फक्त पाणी आवाज व्यवस्थित द्यायचा घ्या. बस. लागले तुम्ही म्हणत विहिरीमध्ये टाका तर विहिरीत टाकण्याचा प्रयत्न करूया आपण. मग शक्यतो आपण या टाकेत ना तुमच्या त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपण टँकर टाकण्याचा प्रयत्न करूया. चालेल ना? हा, बघूया जेवढं होईल तर तुम्हाला पुढच्या पिढी याच्यामध्ये जर काही मदत होईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बघा मित्रांनो, कोणाची इथं राजकारणाचा काही विषय नाही. तुम्ही जर एवढं केलं तर तुमचा आम्ही मरस्ताव आभार मानू. नाही, आभार मानायचा आम्ही एक आम्हाला तो आनंद वाटला का खरंच आम्ही एक मदत करतोय ना, तो तुमचा आज थोरा मोठ्या लोकांचा आम्हाला आशीर्वाद आमचा पाहिजे. सगळ्यांचा पाणीविषयी म्हणजे इतका तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद पाणी देताना पडेल तरी आम्ही पाणी देणार. तुम्हाला दिवसाआड पाणी पाहिजे का रोजच पाहिजे ना तरी टँकर येणार. 1 रुपया न देता तुम्हाला आताही सांगतोय. कुठल्याही प्रकारचं तुम्ही निशुल्क तुम्हाला येणार आहे. फक्त पाणी व्यवस्थित भरून घ्या. कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा करू नका, ही आमची तुम्हाला विनंती आहे. हा, तुम्हाला पाणी दिवसाआड पाहिजे का रोज पाहिजे ना ते तुम्हाला टँकरवाला मी सांगून ठेवणार आहे. टँकर तुम्हाला येईल. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना तसेच बैलप्रेमी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे, रायगड, मुंबई, पालघर ही आपली संस्था आहे. याच्या म्हणजे प्रयत्नाने आपल्याला बघायला भेटत 200 टँकर संपूर्ण आपल्या मुरबाड तालुक्यासाठी देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकाने मदत केलेली आहे. बैलगाडा मालक असू द्या, चालक असू द्या, सुट्टी मेकर, धंदेवाले असू द्या, तसेच प्रत्येकाने तसेच सर्व बैलप्रेमी असतील त्यांनी पण आपल्याला खूप मोठी अशी मदत करताना बघायला भेटलेली आहेत. जयराम शेठ भोईर असू द्या, देवदास शिंगोले असू द्या, उमेश दादा असू द्या किंवा विजय दादा असतील, जयवंत दादा असतील, वैभव दादा असतील, तरी यांनी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि तसेच संपूर्ण आपले जे आसपासचे जे गाडा मालक असतील त्यांनी खूप जास्त मदत केलेली आहे. आणि नक्कीच यांच्या प्रयत्नाने, यांच्या मदतीने आज आपल्याला कित्येक सारे असे कुटुंबांना पाणी मिळताना बघायला भेटतात. आणि इथे एक दिवस नाही तर रोज आपल्या या गावागावामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये पाणी घेऊन येतं. मावशी नमस्कार, नाव काय तुमचं? भीमाबाई गौतम मुकणे. आज तुमच्या गावामध्ये आपल्या बैलगाडी सेवाभावी संस्था आणि बैलगाडीवाल्यांनी तुम्हाला पाणी आणून दिलेलं आहे. बरेचसे दिवस तुम्हाला विकत पाणी प्यायला लागत होतं, पण आता या बैलगाडीवाल्यांनी फुकट पाणी आणून दिलेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला? आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आजच नाही तर तुम्हाला जोपर्यंत पाऊस नाही परत महिना काय ना लागू ना रोज पाणी देऊ किंवा 1 महिना अगर पाणी 1 दिवस आर पाणी देऊ. कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला लय आनंद झाला का आता फुकट पाणी पाजाचं धरलंय म्हणून आमचा खूप खूप त्यांना आशीर्वाद आहेत. कुठून कुठेतरी बघा हे महादेवाचे नंदी, हे बैल असतील त्यांच्या मार्फत कुठून कुठेतरी नेहमी चांगलं काम करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. आज तुमचा आशीर्वाद त्यांच्या बैलांना लागावा म्हणून ते प्रयत्न करतात. काय बोलाल? हो ना, आम्ही जेव्हा तेव्हा त्यांचं नाव गाव माहिती असलं त्यांच्या नावाने आम्ही प्रार्थना करू. नक्कीच. बघा इथं कुठेतरी पाण्याची पिण्याची तुमची हे होती, टंचाई होती, पण आता कुठेतरी पिण्याचं पाणी येणार आहे. आणि याच वर्षी नाही तर पुढच्या वर्षी पण, याच्या अगोदर आता आपण आलो मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये आलेलो आपण, पण याच्या अगोदर म्हणजे मार्च महिन्यापासून ते चालू करणार आहेत. कसं काय वाटेल तुम्हाला? एकदम चांगला वाटेल. बघा तर कुठून कुठेतरी आपली आई माऊली आहे, तिच्या मुखातून 2 शब्द आपल्यासाठी या बैलांसाठी चांगलं वाटतं. आशीर्वाद द्याल का यांना? त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू, तुमच्यासाठी करू. नक्कीच नक्कीच. नक्कीच. चला पाणी भरून घ्या. बघा कितीतरी लोकांचा आज तुम्हाला चांगला दिवस यावा, गरीबाचा म्हणजे एवढं पुण्य घेतल्यावर. चालेल. दादा नमस्कार. नमस्कार. दादा परिचय द्या ना आपला. देवीदास मंगल शिंगोळे, मुक्काम मोरोली, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. अखिल भारतीय बैलगाडी सेवाभावी संस्था यांचा मी वरिष्ठ कमिटीचा एक सदस्य आहे. दादा आज बघायला गेलं तर तुम्ही मनामध्ये निर्धार घेतलेला आहे की खरोखर म्हणजे या लोकांसाठी 200 टँकर आपण नियोजन केलेले आहे. जेमतेम रोज 15 ते 20 टँकर तुम्ही प्रत्येक यशा वाडेमध्ये देण्याचा प्रयत्न करतात. खूप बिकट परिस्थिती असताना पण तुम्ही त्यांना कुठेतरी पिण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न करता. काय म्हणताय? आणि आम्ही आता निर्धारच केलेला आहे का जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करूया. कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पूर्ण आमच्या पाठीशी उभी आहे का जेवढी मदत लागेल तेवढी करूया. असं म्हणजे का मनामध्ये आलं? कारण का बघा प्रत्येक जण असं विचार करेल का बघा आता बरेचसे असे समाजकारण असते, कुठं वेगवेगळे क्षेत्र आहेत, पण आपला हा बैलगाडाचा क्षेत्र आहे ना, कुठून कुठेतरी एक डिफरंट विचार केला त्यांनी, वेगळा विचार केला. आणि खरोखर जिथे मोठा म्हणजे पुण्याचं काम म्हणता येईल पाणी पाजणं, ते तुम्ही आज करताय. कसं आहे, प्रत्येक जण बैलगाडी क्षेत्राला नाव द्यायचं. काय ही पोरं इथं चालली, बैलगाड्या चालली, काही कामधंदा करत नाही, हे करत नाही, ते करत नाही.
तर आमच्या मनामध्ये त्या दिवशी असा विषय आला का जर आपण जर हे केलं तर शर्यत क्षेत्रामध्ये 10,000 20,000 50,000 आपण शर्यत खेळतो, लाख रुपयाची शर्यत खेळतो, तर म्हटलं आपण त्या याच्यात जर आपण गोरगरिबांची जर मदत केली तर आपल्या तेवढाच नंदीला आशीर्वाद लाभला. आज कितीतरी नंदींचे आज ह्या वर्षी निधन झालेले, बरोबर. तर कुठून तरी आपल्या नंदीला गोरगरिबांचा आशीर्वाद लागला तर तेवढ्यात त्याचे दिवस ना सुखीचे चांगले दिवस येतील या दृष्टीने विचार केला तर आपण आजचा दिवस आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये फार विचार केला तर फार गरीब म्हणजे पाण्याची समस्या आहे. बरोबर. आपल्याला तिथं काही राजकारणाचा कुठला विषय नाही, आपल्याला कोण राजकारण कोणाला बोलायचं नाही, पण आपण सो करताना आम्ही सुरुवात केली पहिल्या दिवशी की चला आपण सो करताना करूया. नंतर भाईचा आम्हाला कॉल आला का काय कशी काय परिस्थिती आहे, काय मदत करायला लागणार आहे. तर भाई बोलले ठीक आहे त्वरित तुम्हाला किती लागेल मी मदत करतो. म्हटलं भाईना मी बोललो भाई आपली संघटना काय करते ही समाजकारणांपेक्षा समाजामध्ये किती समाजात किती देणे घेणं आहे हे जर ते बाकीच्या लोकांना कळलं त्याची सरकार सुद्धा दखल घेऊ शकते. किंवा नुसतं बैलगाडा शर्यतीच हाकलत नाही, नुसतं शर्यतीमध्येच गुंतलेलं नाही तर एक समाजकारण सुद्धा गोरगरिबांना सुद्धा मदत करू शकते. हे कुठेतरी आपण दाखवून दिलं पाहिजे. 100%. हा महत्वाकांक्षी मी विषय भाईने बोला. भाईने मला 2 मिनिटांमध्ये रिप्लाय दिला. 100 टँकर आपले संघटनेतर्फे लगेच जाहीर केले. त्यानंतर परत 5 मिनिटं रिप्लाय लागला म्हणे अजून 100 म्हणजे 200 टँकरचा तुम्ही उद्दिष्ट ठेवा, अजूनही लागले 500 टँकर पर्यंत तरी आपण मदत करू. दादा बघा या वर्षी आपण थोडंसं लेट झालोय, म्हणजे आपल्या लेट संकल्पना सुचली हे महत्वाचं आहे. पुढच्या वर्षाला पण आपण असं काहीतरी राबवू. ज्यावेळेला आता संघटनेकडे हा जाईल, प्रत्येक व्हिडिओ जाईल, प्रत्येक जण बघतील, प्रत्येक जण त्याच्यामध्ये उतरेल का आपण काहीतरी जनतेचं देणं घेणं लागतो समाजाचं. बरोबर. आपण कुठल्या समाजामध्ये तो महत्वाने पण आपण सगळा भारतीय समाज आपला एकच आहे. त्यामुळे मला त्यांचं आपण कुठेतरी देणं घेणं लागतोय. त्याला आपण कसली बैलगाड्यातर्फे कुठली मदत होईल हे प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जेव्हा आपली मीटिंग होईल तेव्हा आम्ही तो विषय घेऊ. म्हणजे स्वतः भाई मीटिंग मध्ये विषय घेतील. जेव्हा आपल्याला लवकर कशी सुरुवात करेल, जेव्हा प्रत्येक गावाला कुठे कुठे पाणी टंचाई आहे ते प्रत्येक भागामध्ये बैलगाडी क्षेत्रात स्वतःहून उतरला मदत करा. आता कसं आहे मी स्वतःचा 5वा दिवस आहे, फक्त बोनलीच्या अड्ड्यामध्ये गेलो तेवढा दिवस फक्त नाही गेलो, पण मी स्वतः रोज आहे काय जेणेकरून आपला कुठंतरी गोरगरिबांची मदत कशी करता येईल. आज पाऊस आज काय हाल आहे तुम्ही स्वतः बघताय, नदी शेजारी आहे तर ती पाणी पिऊ शकत नाही, म्हणजे एवढी गंभीर अवस्था आहे. फक्त ते म्हणतात आम्हाला पिण्यासाठी पाणी पाहिजे. तर आपण त्यांना सांगितलेलं आहे का दिवसाआड तुम्ही दिवसा बोलले तर दिवसाला आपण देत जाऊ, पण ते म्हणले दिवसाआड आम्हाला चिकार पाणी होईल. तर आमची वस्तीच्या हिशोबात आम्हाला दिवसा टँकर चिकार झाला, म्हणजे आपण तेवढी मदत आपण करूया त्यांना. बघा कुठं ना कुठेतरी पुण्याचं काम करते आपली ही संघटना असू दे, तुम्ही असू द्या, स्वतः जाऊन प्रत्येक ठिकाणी तुम्ही या गोष्टीची दखल अंदाजी करता. बऱ्याचशा ठिकाणी अशी वाईट अवस्था आहे तरी पण कुठून प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही या असा पिण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न करताय. जेवढ्या लोकांचा आपल्याला फोन येईल, जेवढ्या ठिकाणी पोहोचता येईल तेवढा मी प्रयत्न करणार. 100% तर आपण प्रयत्न होऊ शकत नाही, कारण का आता हे दिवस थोडे राहिलेले आहेत. पण कसं तिथला शेजारचा टँकरवालाही भेटला पाहिजे, म्हणजे तिथले पाणी व्यवस्थित पण भेटलं पाहिजे. नुसतं कोणी नदीचं पाणी भरून आलं तर ते आम्ही स्वतः काळजी घेतोय, बोरिंगचं पाणी आहे की नाही आम्ही चेक करतोय, तरच लोकांना वाटप करतो. कारण आपण पाणी देणार त्याच्यानं काय अजून आजार झाला लोकांना ते आपल्या नावाची बुंब मारतील काहीच्या पाण्यामुळे असं झालं, तर ते आम्ही स्वतः पहिले चेक करतो का हे बोरिंगचंच पाणी आहे, तेव्हा आम्ही पाणी इथं वितरित करतोय. बरोबर. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू.